नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तो टेबल मागा सरकावं लागलं अखिल भारतीय आदिम महासंघाचा अखिल भारतीय आदिम महासंघाचा शमशेर सिंग पाटीलचा भगवान बिरसा मुंडाचा सुदर्शन जी तुम आगे बढ़ो, संजय साहब तुम आगे बढ़ो। समारोपाकडे वळत आहोत असं चांगलं लिखाण करून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणी नियुक्तीपत्र वाटपाच्या मध्ये ज्यांनी मोठा एक योगदान दिलं आहे असे आमचे धडाडीचे कार्यकर्ते उद्धव पंतू भोसलेजी यांची मराठवाड्याच्या प्रभारीपदी तथा हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे। साहेब भोसले साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पहार घालून बिहार विद्युत जवान यांची हिंगोली जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती होत आहे। जोरदार टाळ्यांचं स्वागत करतो। बरोबर आलं दादा बरोबर आहे इकडे पहा थोडस बरोबर आलं इकडे पहा थोडस गिरीशी चव्हाण यांची कार्यक्रम प्रदेश सचिव पंढरी पवार यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांचं स्वागत करायचं आहे। जोरदार टाळ्या। गगनजी चव्हाण यांची परभणी जिल्ह्यात त्रिंबकजी शिंदे यांची नांदेड जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे। तर जोरदार टाळ्यांचं स्वागत करायचं। इकडे पहा इकडे बघा इकडे आता इकडे बघा तिन्ही इकडे बघा केशव बाळू पवार यांची जिल्हा सरचिटणीस संभाजीनगरपदी नियुक्ती करण्यात येत आहे। बैठक घेण्यात आली, काय नियोजन करतात, काय बैठकीमध्ये ठराव घेण्यात आले? आज अखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये विशेष करून पारधी समाजांच्या विविध पोटजाती आणि पारधी समाजांच्या कलंकित सर्व जाती यांच्यामुळे महाराष्ट्रातील अखिल भारतीय आदिम महासंघ म्हणून ही राष्ट्रीय संघटना आहे। या संघटनेच्या माध्यमातून पुऱ्या अख्ख्या भारतामध्ये पारधी, वाघरी, बावरी, बावरिया, बेलिया, पिटोलू, नकोलू, कुरीकरण, नुरीगुरा, नील शिकारी, हरण शिकारी, बोरी, बोरिया, मोगिया, चित्तोडिया अशा प्रकारच्या विविध जातीचे हे अखिल भारतीय आदिम महासंघ म्हणून हे शिकारी जमात आहे। आणि ते 1871च्या गुन्हेगारीचा जे कायदा अंग्रेजांनी लावला होता त्या कालखंडातून हे सर्व जाती अलग अलग नावानी अलग अलग कल्चरनी विभागल्या गेल्या, परंतु यांची संस्कृती, परंपरा, कल्चर एकच असल्यामुळे या समाजातील अखिल भारतीय आदिम महासंघ हे 18 राज्यामध्ये ही संघटना आहे आणि या संघटनेचं पूर्ण विस्तार पुऱ्या भारतभर निर्माण झालेला आहे। म्हणूनच या अखिल भारतीय आदिम महासंघाची जी 30 आणि 31 ऑगस्टला मुक्ती दिवसच्या अनुषंगाने उज्जैन मध्य प्रदेश मध्ये हिची महासभेचं आयोजन केलेलं आहे। 2 दिवसीय महासभेलन होणार आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील
अखिल भारतीय आदी महासंघाची राष्ट्रीय प्रदेश कार्यकारिणी आणि याचा विस्तार होण्याच्या दृष्टीने ही आजची बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीमध्ये कुठून लोक आले समाज बांधव? या बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधव आलेले आहेत आणि या बैठकीमध्ये आम्ही आता मूळ मुद्द्यावर पारधी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार, पारधी समाजाच्या नावावर होणारं शोषण, पारधी समाजावर खोटे गुन्हे दाखल करणारे पोलीस प्रशासन आणि पारधी समाजावर महाराष्ट्र शासनाने दिलेले आश्वासन यांची पूर्तता करून न्याय, हक्क, अधिकार, सामाजिक सन्मान मिळवण्यासाठी आम्ही या अखिल भारतीय आदी महासंघाचं निर्माण केलेलं आहे आणि याचीच आज महाराष्ट्र राज्यामध्ये अखिल भारतीय आदी महासंघाची प्रदेश कार्यकारिणी आणि त्यांचा विस्तार आम्ही आज इथं होणार आहे. महासंघातून जे पारधी समाज आहेत त्यांची गायरान जमिनी आहे त्याच्यावर काही विभागाचे आहेत कार्यक्रम उपोषण झालं त्याच्या संदर्भात काही ठराव घेतला. आम्ही आमचे कार्यकर्ते जयनारायणजी, पंढरी, केशव, अग्नेशजी, भवरलालजी या सर्व लोक मिळून पारधी समाजाच्या लोकांनी 45 दिवस इथं उपोषण केलं होतं. पण त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, आयुक्तांनी फक्त आश्वासन दिलेलं आहे. याचं प्रकरण आम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आयोगाकडे हे प्रकरण नेलं होतं. तिथं त्यांची सुद्धा सुनावणी झाली, परंतु सुनावणीचा निकाल आतापर्यंत बंदस्त ठेवण्यात आला. या लोकांना गायरान जमिनी सोडवण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली, फक्त नोटिसांचं स्थगिती देण्यात आली, पण त्याचा आजपर्यंत निर्णय झालेला नाही. पुढची भूमिका काय आहे महासंघाची? अखिल भारतीय आदी महासंघ आम्ही आज संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी इथं गठीत करणार आहे आणि या कार्यकारिणीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हानिहाय आम्ही अध्यक्ष पूर्ण कमिटी गठीत करू आणि यानंतर या महाराष्ट्र शासनामध्ये जे एक मोठं जन आंदोलन उभं करण्याची आमची पूर्ण मागणी बनवलेली आहे. म्हणूनच आमचे हे सर्व उभी केलेली आहे. शेवटचा प्रश्न आहे सर, समाजाचे बांधवांना तुम्ही काय आवाहन करणार? मी सर्व पारधी समाज बांधव आणि सर्व समाजांच्या पोटजाती त्यांना मी आवाहन करतो आहे की आता नाही तर केव्हाच नाही, तुम जागो समाज जागेंगा. जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक निश्चय दिलेला आहे, शिका, संघटित आणि संघर्ष करा. जोपर्यंत शिकणार नाही, जोपर्यंत संघटित होणार नाही, तोपर्यंत संघर्ष करणार नाही. याच्यासाठी आमचे जे म्हणजे मुलं, शिक्षित मुलं आहे आणि जे आमचे नोकरदार लोक आहे त्या सर्व लोकांना आम्ही सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करण्याचं आमचं मानस बनवलेलं आहे. आपलं नाव आणि पद सर? माझं नाव भमन गोरामन, राष्ट्रीय महासचिव अखिल भारतीय आदी महासंघ. या बैठकीमध्ये आमचे महाराष्ट्र म्हणजे अखिल भारतीय आदी महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष मंगलजी भोसले, आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष धर्मराजजी पवार भोसले आणि महाराष्ट्राचे राष्ट्रीय सदस्य आणि महाराष्ट्राचे प्रभारी आपले सुदर्शनजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले. याच्यामध्ये आमचे आदी महासंघाचे आमचे काळे सर हे सुद्धा उपस्थित झाले, आमचे पन्नालालजी मारवे झाले आणि सर्व या पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात पारधी समाज इथं जमलेला आहे.